मंडळी ऑक्टोबरचं बघणार होताच. पण ना इतका प्रश्न पडतोय की ऑक्टोबर मधली व्यक्तिमत्व निवडायची कुठली? एच.डी. बर्मन, महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, त्याच्यानंतर हेमा मालिनी, लक्ष्मीजी मित्तल, रेखा, किती मंडळी आहेत. पण आपण निवडली आहेत आपले आवडते पंतप्रधान लाल बहादूरजी शास्त्री आणि हेमा मालिनीजी. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की ऑक्टोबर मधल्या मंडळींचा स्वभाव कसा असतो आणि त्याच्यातली दोन व्यक्तिमत्व. आता याच्यातही एक भाग महत्वाचा आहे. आता ऑक्टोबर हा 10वा महिना आहे. आपण काय करतो नेहमी, अंकशास्त्रात सुद्धा हा महत्वाचा विषय ठरतो की कुठे आपण त्या अंकांची एकेरी बेरीज करतो, म्हणजे एक अंक येतो असं आपण करतो, सिंगल डिजिट. आणि कुठे आपण तो सिंगल डिजिट न करता दुहेरी अंक किंवा जे त्याची बेरीज असते तीच ठेवतो. आपण मागच्या वेळेला 22 पाहिली होती ना, ती आपण 4 नव्हती केली. त्यामुळे आता काय आहे की ऑक्टोबर हा 10वा महिना असला तरी इथे आपण एकेरी अंक करणार आहोत. आणि त्यामुळे इथे काय होतंय, या ऑक्टोबर मधल्या लोकांच्या वरती किंवा त्यांच्या स्वभावावरती एक ह्या अंकाचं प्राबल्य असणार आहे. परंतु आपल्या नेहमीप्रमाणेच जरी ऑक्टोबर वरती एक या अंकाचं प्राबल्य असलं तरी त्याच्याच बरोबर अजून एक पण अंक येतो, तो म्हणजे 6. आता याच्या आधी एक अंक कुठल्या मंडळींच्या स्वभावावरती आपलं हुकूमत गाजवत होता का? तर हो, जानेवारी. जानेवारी हा पहिला महिना म्हणून आपण असं म्हणतो की त्याच्यावरती एक अंकाचं प्राबल्य होतं. एक म्हणजे सूर्य. आणि आता इथे 10 आहे, म्हणजे 10 म्हणतो आपण, हे पण सिंगल डिजिट केल्यानंतर येतो एक अंक सूर्य. पण मग जानेवारीचा 1 आणि इथला 1 याच्यामध्ये काही फरक आहे का? मंडळी, जरूर फरक आहे. कारण का, ऑक्टोबर मध्ये 10 आहे आणि हे जे शून्य आहे ना, हे इथे स्वतःचं अस्तित्व चांगलं जबरदस्त दाखवत असतं. कसं आहे, शून्य जर आधी असेल तर शून्याला किंमत काय असेल तुम्हाला माहित आहे. हे शून्य जर एखाद्या अंकानंतर आलं तर त्याची ते किंमत कसं वाढवतं. आता जानेवारी 1 आहे, ऑक्टोबर 10 आहे. 10 म्हणजे काय, 1 गुणिले 10. एवढे गुणधर्म आपल्याला इथे जास्तीचे वाढलेले दिसणार आहेत. कधीतरी हा सुद्धा मंडळी विचार करा की शून्याचं स्थान कुठे आहे आणि त्याच्यामुळे त्या अंकांची जी व्हॅल्यू वाढतीये त्याच्यात शून्याचे योगदान किती मोठं आहे. आता ऑक्टोबरती ह्या महिन्यातील लोकांच्या व्यक्तिमत्वावरती अजून एक अंक जो स्वतःचं स्वामित्व गाजवणार असतो तो म्हणजे 6 आहे. 6 अंक शुक्राचा आहे. चला बघूया या दोन्हीच्या कॉम्बिनेशननी या मंडळींची स्वभाव वैशिष्ट्य कशी बनली. ही मंडळी प्रेम, आदर आणि सहानुभूती याचं प्रतीक असतात. प्रसन्न व्यक्तिमत्व असतं आणि ना यांचा स्वतःचा एक असा ऑरा असतो. उत्साही असतात, चैतन्य वाढवणारे यांचं व्यक्तिमत्व असतं आणि ना लोक यांच्याकडे सहज अट्रॅक्ट होऊ शकतात. इतरांना या लोकांना भेटून फार आनंद वाटतो. बोलणं ही मोहक असतं आणि इतरांचं लक्ष वेधून घेण्यासारखं असतं. ही मंडळी बोलत असतील ना तर लोकांना असं वाटतं की आपण ऐकत राहू. सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आपुलकी आणि आकर्षण याचा संगम म्हणजे ऑक्टोबर महिन्यातली व्यक्ती. कलाकार असतात, कलाप्रिय सुद्धा असतात. जीवनातील सौंदर्य आणि कला यांची त्यांना स्वभावताच ओढ असते. नृत्य, गायन, एक रिदम सेन्स या सगळ्याची त्यांना आवड असते. थोडक्यात काय, आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींची त्यांना आवड असते. एक उदाहरण सांगते.
समजा ही मंडळी जेवायला बसली असली ना, तर जेवायचं ताट आल्यानंतर ते पहिल्यांदा काय बघतील, की जेवणात पदार्थ काय काय आहेत आणि ते त्या त्या जागीच वाढलेले आहेत ना, ते दिसतायत कसे. प्रेझेंटेशन बघतील आधी, ते त्या ताटाचं आणि सर्व पदार्थांचं प्रेझेंटेशन बघतील. म्हणजे काय, आधी पहिल्यांदा ते पदार्थांची चव नजरेने घेतील आणि मग जिभेने. आपलं आयुष्य आनंदी, आरामदायी आणि ऐश्वर्यपूर्ण जावं अशी या लोकांची इच्छा असते. यांना पैसेही खर्च करायला आवडतात आणि यांच्या आवडीही उच्च असतात. उदाहरणार्थ, कपडा लत्ता, चांगल्या दिसणाऱ्या वस्तूंचा संग्रह करणे, चांगलं खाणं पिणं, दागदागिने, चांगले परफ्युम्स याची या लोकांना आवड असते. रोमॅन्टिक असतात, लॉयर असतात आणि आपल्या जोडीदाराकडून सुद्धा ते हीच अपेक्षा करतात. अतिशय स्मार्ट असतात. देखणे पण आणि बुद्धिमत्व याचा उत्तम समन्वय आपल्याला या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात दिसतो. आणि विशेष म्हणजे जसजसं वय वाढत जातं ना, तसतशी ही ताकद सुद्धा त्यांची वाढत जात असते, ही पॉवर वाढते. कुठेही गेल्यानंतर काय बोलावे, काय बोलू नये हे त्यांना समजतं पण आणि हे त्यांना जमतं पण. ज्या गोष्टी गुपित राहायला पाहिजेत त्या त्यांच्यापाशी गुपित म्हणून सुरक्षितच राहतात. आपली सर्व कार्ड्स ते कधीही एकदम ओपन करत नाहीत. ते ज्या फील्डमध्ये आहेत ना, त्या फील्डमध्ये ते एक्सपर्ट बनतात आणि सहसा कुठल्याही अडचणीतून बाहेर पडणं त्यांना जमतं. त्यांना सतत काम करायला आवडतं. त्याच्यानंतर पुढारी बनण्याची म्हणजे लीडर बनण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. तसंच आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि अथॉरिटेटिव्ह पॉवर त्यांच्यापाशी असते. आत्मविश्वास जबरदस्त असतो आणि सहसा ह्या लोकांना कुणापुढे वाकायला नको असतं. कुणाच्याही हाताखाली काम करायला यांना विशेष आवडत नाही. कुठलाही निर्णय यांच्या हातात असावा असं यांना वाटतं. ते भावनाप्रधान असतात पण त्या भावनांच्या मध्ये ते वाहवत जात नाही. त्याच्यावरती कंट्रोल ठेवायला त्यांना जमतो. इतरांचे दुःख समजून घेणं त्यांना जमतं आणि ते कमी करायची पण त्यांची इच्छा असते. आपल्या जवळची जी मंडळी आहेत ना, त्यांच्यावरती ते जीवापाड प्रेम करणार आणि त्यांना शक्यतो समाधानी ठेवण्याचा प्रयत्न पण ते करणार. इतरांचे ते चांगले मित्र असतात. या एक अंकाचा एक खूप मोठा लक्षात येणारा आपल्याला एक दोष नाही म्हणू शकत आपण, एक ड्रॉबॅक म्हणू आपण, की यांचा अहंकार. आता इथे जर एकदाच असेल तुमच्याकडे तर प्रश्न नाहीये, पण समजा भाग्यांकात येतोय, प्रारब्ध अंकात येतोय, सालामध्ये सुद्धा जास्त वेळ येतोय, अशा वेळेला होतं ना, त्यावेळेला हा जो अहंकार आहे त्यांचा, हा कदाचित म्हणजे इगो, त्यांना ज्या वेळेला तो त्यांच्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे हाताळता येत नाही आणि वारंवार हा इगो त्यांच्या जेव्हा डोकं वर काढायला लागतो ना, तेव्हा या लोकांना प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. आता आपण हे जे गुणधर्म बघितले, आता प्रत्येकच ऑक्टोबरमध्ये जन्मलेली व्यक्तीकडे हे सगळे गुणधर्म असतीलच असं नाही, पण बरेचसे गुणधर्म आपल्याला त्या लोकांच्या मध्ये दिसू शकतात. काय आहे, आजूबाजूची परिस्थिती, तुम्ही कुठल्या काळात जन्माला आला आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला कुठला कसा स्कोप मिळाला, त्याप्रमाणे हे गुणधर्म आपलं आपलं अस्तित्व दाखवतात. आता या लोकांच्या तब्येतीकडे आपण थोडंसं वळूया. कसं आहे, डोकंदुखी, कधीतरी पाठदुखी या लोकांना त्रास देऊ शकत असते, किंवा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांची पण काळजी घेण्याची गरज असते. त्याशिवाय त्यांनी आपल्या त्वचेची पण काळजी घेऊ शकते, स्किन याची पण काळजी घ्यावी अशी त्यांना सूचना आहे. आणि साधारण वयाच्या 50-55च्या नंतर त्यांनी ब्लड टेस्ट करत राहाव्यात. कदाचित सर्क्युलेशनचा थोडाफार काही प्रश्न आला किंवा रक्तदोषांच्या मध्ये जर आपल्याला काही गडबड वाटत असेल तर ते पटकन लक्षात येऊन त्याच्यावरती उपचार करणं सोपं पडेल. आता मंडळी, आपण वळतो पहिल्या व्यक्तिमत्वाकडे. आपले सर्वांचे आवडते पंतप्रधान लाल बहादूरजी शास्त्री. जन्मतारीख आहे 2
ऑक्टोबर 1904. आपण त्यांना काय म्हणतो? मूर्ती लहान पण कीर्ती महान. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि आपले भारताचे पंतप्रधानही होते. 1965 साली जेव्हा 64 ते 66 हा त्यांचा कालखंड साधारण होता की ज्याच्यात त्यांनी आपलं पंतप्रधान पद भूषवलं. त्याच्या आधी ते 61 ते 63 आपले होम मिनिस्टर सुद्धा होते. पण 65 साली जे भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं, मंडळी त्याच्या आठवणी माझ्याही अजून जाग्या आहेत. आपल्याला त्यावेळेला ते सांगितलं गेलं होतं की कसा ब्लॅकआउट झाला पाहिजे, त्याच्याबद्दलच्या आलेल्या सर्व सूचना तंतोतंत पाळायला तर लागायच्याच, पण त्याच्याच बरोबर आता इथे लक्षात घ्या मंडळी, भाग्यांक 2 आहे. आपल्याला ऑक्टोबर मधल्या गोष्टी लक्षात येणारच आहेत. अथॉरिटेटिव्ह, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल हे सगळं आपल्याला तिथे दिसतंय. पण भाग्यांक 2 असल्याने त्यांच्याकडे उत्तम कल्पना होत्या. आता त्यांनी 2 चांगल्या कल्पनांचा पाठपुरावा केला होता. आता युद्धाच्या वेळेला त्यांनी आपल्याला एक काय नारा दिला? जय जवान जय किसान. जेवढा जवान महत्वाचा आहे ना, तेवढाच किसान पण महत्वाचा आहे. मंडळी, आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती सुरू आहे त्या ह्याच्यात शेतकऱ्याला खरोखरच आपण बळीराजा म्हणतो, पण त्या शेतकऱ्याला आपण तेवढा मान देतो का? आपण जेवत असताना आपण हे बघतो, एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर ती आपण खात नाही, कदाचित बाजूला टाकली जाते. पण तेच तयार करण्यासाठी तो जो शेतकरी आहे आपला, जय किसान हा जो नारा दिला ना दुसरा, जय जवान आणि जय किसान, त्यांनी त्याच्यासाठी किती कष्ट घेतले आहेत ह्या सर्वाचा विचार करून शास्त्रीजींनी आपल्याला हा नारा दिला होता, जय जवान जय किसान. 2 या अंकाने त्यांना ही एक सुंदर कल्पना दिली, जय जवान जय किसान, जे लोकांना अतिशय आवडली. आणि आपण सर्वांनी आजही, शास्त्रीजी नाहीयेत तरी, जय जवान जय किसान हा नारा आपल्याकडे आहेच ना. आता तुम्ही गंमत बघा, 2 हा भाग्यांक आहे आणि प्रारब्ध अंक जर बघितला ना तर आपला 8 आहे. शास्त्रीजी सुद्धा सतत कष्ट करत असायचे. मूर्ती लहान दिसायची पण सतत ते कष्ट करत असायचे. आणि त्याच्यात आणखीन महत्वाची काय हे आहे माहितीये का, की ज्या वेळेला ते म्हणजे राजकारणात ते होते, ते काम करत होते, पोस्ट वरती नव्हते, तरी सुद्धा त्यांनी हरिजनांसाठी जे कार्य केलं त्याच्यात त्यांनी भारावून जाऊन आपलं श्रीवास्तव हे आडनावाचा त्यांनी त्याग केला. सोसायटी ही एक आहे, समाज हा एक आहे, आणि ही आडनाव आहेत ना, ही जातीभेद पसरवत आहे. म्हणून त्यांनी आपल्या श्रीवास्तव या आडनावाचा त्याग केला. केवढी मोठी गोष्ट आहे ना. तुम्ही कल्पना करून बघा, तुमच्या आडनावाचा त्याग तुम्हाला करायला जमतो का नाही. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, त्याच्याच बरोबर त्यांनी व्हाईट रेझोल्युशनला सुद्धा खूप महत्व दिलं. म्हणजे काय? दुधाचं उत्पादन, याच्यासाठी त्यांनी खूप पॅकिंग दिलं. मला वाटतं त्यांच्या काळातच अमूलची पण चांगल्या प्रकारे स्थापना झाली आणि अमूलनी गती घेतली. जन्मतारखेमध्ये 4 पण आहे. अत्यंत हुशारी, जे इतरांच्याकडे नाही ते यांच्याकडे असलेले विचार. त्यांच्या मूर्तीकडे बघताना आपल्याला असं कधी वाटायचं का की पाकिस्तानच्या विरुद्ध जो काही आपण स्टँड घेतला होता किंवा जे काही आपल्या जवानांना आपण बॅकिंग दिलं होतं ते त्यांच्याकडून होऊ शकत असेल? पण होऊ शकलं. काय आहे? 4 नंबर सुद्धा सोसायटीमध्ये अतिशय हवा असलेला नंबर आहे. तो त्यांच्याकडे होता. उत्तम बुद्धिमत्ता होती. गोष्टी कशा हाताळाव्यात, किंवा नेहरूंच्या नंतर आपल्याला असं वाटत होतं की अरे हे स्थान इतक्या चांगल्या प्रकारे कोण सांभाळू शकेल. त्यांनी, शास्त्रीजींनी ते सांभाळून दाखवलं आपल्याला. बरं, 8 येतोय. कष्टालाही कुठे कमी नाही, किंवा रात्रंदिवस त्यांनी त्या काळामध्ये जे काम केलंय ना त्याचं उत्तर आपल्याला इथे सापडत आहे. ते ज्या काळामध्ये वाढले, ज्या वातावरणात ते वाढले. खर तर शास्त्रीजींचे वडील फार लवकर गेले, त्यामुळे ते त्यांच्या आजोळी वाढले आणि त्या मंडळींचा त्यांच्यावरती खूप एक इम्पॅक्ट होता.
त्यांचे आजोबा किंवा त्यांच्या आईचे काका हे शिक्षक होते आणि जो आदर्शवाद तिथे होता, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरच आपल्याला या आदर्शवादाचा एक संस्कार झालेला दिसतो. म्हणजे तुम्ही जर कंपॅरिझन करायला लागाल की ऑक्टोबर मधल्या लोकांचं जे आपण पाहिलंय, तर मंडळी छानछोकी त्याच्यातली बाजूला ठेवा, त्यातल्या चांगल्या दिसणाऱ्या गोष्टींची आवड बाजूला ठेवा, परंतु जे काम त्यांनी केलंय आपल्या फील्डमध्ये गेल्यानंतर सर्वोच्च स्थानी जाण्याची कपॅसिटी, आपल्या सर्व कपॅसिटीनी काम करून मॅक्सिमम टोकाला जाण्याची कपॅसिटी जी त्यांची होती ना, हा त्यांचा ऑक्टोबर मधला आपल्या देशासाठी केलेला एक फार मोठा सहभाग होता. आता दुसरं व्यक्तिमत्व जे आपण घेतोय ते आहे हेमा मालिनीची, ड्रीम गर्ल. जन्मतारीख आहे 16 ऑक्टोबर 1948. ही तारीख निवडण्याच्या पाठीमागचा आणखीन एक मोठा उद्देश असा होता की ऑक्टोबरवरती 2 अंकांचं महत्व 1 आणि 6, त्या 2 अंकांनी मिळूनच जो 16 बनलाय तीच हेमा मालिनींची जन्मतारीख आहे. त्या काय काय आहेत बघा. ऍक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर आणि आता पॉलिटिशियन सुद्धा. गंमत आहे, हे जे व्यक्तिमत्व आहे ना, हे इतकं लाघवी व्यक्तिमत्व आहे. कल्पना करा बरं की कुठल्या तरी एखाद्या सिनेमामध्ये हेमा मालिनीजींनी एखाद्या अतिशय गरीब मुलीचा रोल केलेला आहे. मला वाटतं देवानंदजींच्या बरोबरचा जो पिक्चर होता, मैं गरीब तू अमीर असा काही जो पिक्चर होता, तर त्याच्यामध्ये एकदा त्या पहिल्यांदा गरीब दाखवल्यात आणि नंतर मग त्या अमीर दाखवल्यात. पण त्या गरीब होत्या तरी त्या कधीतरी आपल्याला गरीब वाटल्यात का? त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की हे व्यक्तिमत्व सर्व लोकांना आवडणार आणि त्यांच्याकडे सर्व सुबत्ता असलेलंच त्यांचं व्यक्तिमत्व दिसतं आपल्याला. सर्व प्रकारचे रोल त्यांनी केलेले आहेत. खूप लहान वयामध्ये त्यांनी स्वतःची करिअर सुरू केली. राज कपूर पासून त्यांनी पिक्चरला सुरुवात केली. त्याच्यानंतर सगळ्यात अगदी मोठ्या मोठ्या हिरोच्या पासून त्यांनी कामं केलेली आहेत. अर्थातच आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त पिक्चर्स त्यांनी धर्मेंद्रजींच्या बरोबर केले आणि नंतर दोघांचं लग्न झालं. पण याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट अशी दिसते की हेमा मालिनीजींनी सुद्धा कुठेही स्वतःला रिस्ट्रिक्ट केलं नव्हतं, कारण ही सगळी ताकद आहे ना त्यांच्यापाशी. मग ते दिसणं, ते व्यक्तिमत्व, त्यांचं ड्रीम गर्ल. आजही हेमा मालिनीजींचं वय आता रनिंग एज त्यांचं 78 आहे, तरी सुद्धा मंडळी कुठेही त्यांना 78 वयाच्या ह्याचं माना तयारच नाही आहेत, कारण त्या ड्रीम गर्ल आहेत ना, आणि त्या तशा दिसतात सुद्धा बरं का. अजून सर्व प्रकारचे रोल त्यांनी केले, त्याच्यात सुद्धा म्हणजे सिरियस रोल आहे, कॉमेडी. सीता और गीतामध्ये तर त्यांनी काय काम केलेलं आहे, आणि सीता और गीतासाठी सुद्धा त्यांना बेस्ट ऍक्ट्रेसचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्याच बरोबर त्यांना 10 नॉमिनेशन्सही मिळालेली आहेत. 2000 मध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना मिळालं आणि 2019 मध्ये फिल्मफेअर स्पेशल अवॉर्ड 50 वर्ष झाल्याबद्दल त्यांना मिळालं आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू सिनेमा, इंडियन सिनेमा ह्याच्यासाठी. कल्पना करा मंडळी, 50 अखंड वर्ष काम करत राहणं आणि तरीही अतिशय पहिल्यांदा दिसत होत्या तशाच दिसणं साधी गोष्ट नाहीये. बघतोय ना, लक्षात येतोय ना, 1चाही इम्पॅक्ट आहे, 6चा पण इम्पॅक्ट आहे. आता आणखीन एक सांगते, पद्मश्री त्यांना 2000 मध्ये मिळालेली आहे. त्या स्वतः भरतनाट्यम शिकल्या आहेत आणि त्यांच्या दोन्ही मुली या ओडिसी डान्समध्ये ट्रेन केलेल्या आहेत. तर ज्या वेळेला एखादा मोठा चॅरिटेबल कुठला तरी कार्यक्रम असतो ना, त्याच्यामध्ये या तिघींचं नृत्य हा एक फार मोठा सहभागाची गोष्ट असते. आणि ज्या ग्रेसनी त्या डान्स करतात, तुम्हाला लक्षातच येईल की त्यांची ती बॉडी लँग्वेज, त्यांचा तो अफर्मेटिव्हनेस आणि ते करत असताना त्यांचा कॉन्फिडन्स आपल्याला ऑक्टोबर महिन्याची प्रत्येक झलक दाखवून जातो. ज्या फील्डमध्ये त्या आहेत ना, त्या फील्डमध्ये सुरुवातीला अगदी कुठल्या रोल पासून त्यांनी सुरुवात केली आणि आज त्या अशा पोझिशनला आहेत की हेमा मालिनी जी एखाद्या जर का सिनेमात काम करतायत इतके वर्षानंतर सुद्धा बरं का,
तर त्यांच्या नावावर अजूनही पिक्चर तो हिट जाऊ शकतो. आता ही महत्वाची गोष्ट आपण बघितलीच. आता आपण काय करणार आहोत, आपण जन्मतारखेकडे जाणार आहोत. 16 तारीख आहे, त्याचे गुणधर्म आपण बघितलेच. 10वा महिना म्हणजे ऑक्टोबरचे गुणधर्म आहेतच, आणि शिवाय 1948 4 आणि 8 पण येतोय, आणि डेस्टिनी नंबर येतोय 3 नंबर काय दाखवतो, डिग्निटी. हेमा मालिनीजींनी आजपर्यंत ज्या इंडस्ट्रीत आहेत, कधीतरी त्यांच्या डिग्निटी त्यांनी त्याच्यापासून तसूभर तरी हल्ले हे आपल्याला कधी दिसलंय का? नाही. आजही म्हणजे धर्मेंद्रजी गेल्यानंतर सुद्धा जी शोकसभा ठेवली होती ना, त्याच्यात सुद्धा त्यांनी जे भाषण केलं, डिग्निटी त्यांनी जी सांभाळली ना, त्याला तोड नाही. मंडळी, त्यांच्या 3 अंकाचं उत्तर इथे दिसतं आपल्याला. आणि फोकस, अजून महत्वाची गोष्ट त्यांच्या जन्मतारखेत असलेली प्रॅक्टिकॅलिटी, ऍक्शन ओरिएंटेड आणि उत्कृष्ट इंटेलेक्च्युअल कपॅसिटी. आपण काय पाहिलं की ठराविक काही काळ झाल्यानंतर त्यांनी त्यांचा जो थोडा फोकस बदलून, म्हणजे त्यांना जर का काम करण्याची संधी मिळती आहे, लोकांच्या कल्याणासाठी त्यांना काम करण्याची संधी मिळते, मंडळी ऑक्टोबर मधली मंडळी अतिशय चांगल्या प्रकारे राजकारणी बनवू शकतात. तुम्ही बघा की किती मंडळी आपल्याला ऑक्टोबर मध्ये दिसतात ती राजकारणामध्ये. आता याच्यात हेमा मालिनीजींनी सुद्धा मथुरामधून त्या मेंबर ऑफ पार्लमेंट झालेल्या आहेत, आणि आजही त्यांच्या या वयामध्ये त्या तिथे जाऊन ते काम करत असतात. लोकांच्या उपयोगी पडण्याची जी त्यांची जिद्द आहे ती तिथेही त्यांनी ठेवलेली आहे. मंडळी, आज आपण इथेच थांबू. पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही 2 व्यक्तिमत्व जी आपण घेतली त्याच्यावरती तुमचं काय कमेंट आहे? तुम्हाला काय अजून हवं वाटत होतं की या 2च्या याच्यामध्ये आपण अजून काय ऍडिशन करायला हवी होती? या सर्व गोष्टींच्या कमेंट्स तुम्ही मला केल्यात तर अतिशय आवडणार आहे. सुरुवातीला आला असलात आपल्या चॅनेलवरती तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, कमेंट्स पाठवत राहाच. धन्यवाद.